आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। तू जर याआधी मस्तक नमवून आला असतास तर कदाचित तुझ्या वाचण्याची शक्यता निर्माण झाली असती, परंतु आता तर तुझं मस्तक कापणं अनिवार्य झालं आहे। हे नको विसरूस, आज रावणाशी सामना आहे, रावणाशी। नीच निशाचर, असहाय्य स्त्रीवर वीरता दाखवणाऱ्या भेकडा, तू कोणत्या निकषावर स्वतःला वीर म्हणवतोस? धर्माची मर्यादा भंग करणाऱ्या पापी माणसा, तुझ्यात समस्त पापांचा दंड आज तुला अवश्य मिळेल। आक्रमण! महोदर, या वनवाशाजवळ हा असा रथ कुठून आला? हे अवश्य देवतांचं षडयंत्र असणार। होय महाराज, या रथाला मी चांगल्या प्रकारे ओळखतो। हा स्वयं देवराज इंद्राचा रथ आहे। इंद्राचं हे साहस आमच्या विरुद्ध होऊन रामाला सहायता करतोय। इंद्र, रामापासून मोकळं झाल्यावर तुझ्या बरोबरही हिशोब चुकवावा लागेल। नव्या नव्या रथावर चढून इतका का तोऱ्यात दिसतोयस? रावणाच्या समोर आला आहेस तर मस्तक नमवून ये। तू जर याआधी मस्तक नमवून आला असतास तर कदाचित तुझ्या वाचण्याची शक्यता निर्माण झाली असती, परंतु आता तर तुझं मस्तक कापणं अनिवार्य झालं आहे। अरे तपस्वी, अजूनपर्यंत तू ज्या योद्ध्याला मारलंस मी त्यांच्याप्रमाणे नाही। माझं नाव आहे रावण। तिन्ही लोक ज्यांचं यशगान करतात, लोकपाल तर ज्याचे बंदी आहेत। तू खर, दूषण आणि विराटला मारलंस, बिचाऱ्या वालीचा लपून वध केलास। कुंभकर्ण आणि मेघनाथला मारलंस। आज मला त्या सर्वांचा सूड घ्यायचा आहे। जर तू रणभूमी सोडून पळून नाही गेलास तर आज त्या सर्वांचं वैर काढीन। हे नको विसरूस, आज रावणाशी सामना आहे, रावणाशी। नीच निशाचर, असहाय्य स्त्रीवर वीरता दाखवणाऱ्या भेकडा, तू कोणत्या निकषावर स्वतःला वीर म्हणवतोस? धर्माची मर्यादा भंग करणाऱ्या पापी माणसा, तुझ्यात समस्त पापांचा दंड आज तुला अवश्य मिळेल। दंड देण्याचं काम राजाचं आहे, कोणा भिकाऱ्याचं नाही। पहिल्या प्रथम दंड हा घे तुझा दंड।
एक धर्मरथावर बसला, एक पापरथावर बसला, दोन महारथी दोन महाबली संग्राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. युद्धम 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 महायुद्धम. एक धर्मरथावर बसला, एक पापरथावर बसला, दोन महारथी दोन महाबली संग्राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. आज काही ना काही निर्णय होऊन जाणार, निश्चित ही पापी कर्म्याला फळ मिळणार. भरला जातो जेव्हा पापाचा घडा, पापी पाही फक्त काळ उभा, पापी पाही फक्त काळ उभा. एक धर्मरथावर बसला, एक पापरथावर बसला, दोन महारथी आकाशात संग्राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. युद्धम 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 महायुद्धम.
रघुनाथाचे अमोघ बाण निष्फळ होत आहेत. नाही देवेंद्र, रघुनाथाचे बाण निष्फळ नाही होत. ही तर रावणाची आसुरी माया आहे. यामुळे त्याची मस्तके कापली जातात आणि जोडली जाऊन पुन्हा सजीव होत आहेत. अशा प्रकारे रावणाचा संहार कसा होईल? प्रभू हृदयाला लक्ष्य करून बाण का नाही मारत? अवश्य हृदयात बाण लागताच त्याचा संहार होईल. हे देवराज इंद्र, हे एक गूढ रहस्य आहे. श्रीराम रावणाच्या हृदयाला लक्ष्य करून बाण नाही चालवणार, कारण श्रीरामांना माहित आहे की रावणाच्या हृदयात निरंतर सीतेचा वास आहे. सीतेच्या हृदयात स्वतः प्रभू श्रीराम प्रत्येक क्षणी विराजमान असतात आणि प्रभूंच्या उदरात तर 14 भुवन 7 खंड सृष्टी वसली आहे. अशा अवस्थेत जर बाण मारतील तर रावणाबरोबर सीता, तिच्याबरोबर राम आणि रामाबरोबर समस्त ब्रह्मांडाचा विनाश होईल. तर मग रावणाचा अंत कधीच नाही होणार? होईल. वारंवार मस्तकावर प्रहार होईल. अशा प्रकारे मस्तकाच्या वारंवार कापण्यामुळे तो व्याकुळ होईल. अशा प्रकारे व्याकुळ अवस्थेत त्याच्या हृदयातील सीतेचा ध्यास सुटेल. जरी एखाद्या क्षणासाठी त्याच्या अंतर्मनातून सीतेचा ध्यास नाहीसा झाला तरी त्याच क्षणी अंतर्यामी राम रावणाच्या हृदयात बाण मारून त्याचा अंत करतील. प्रभू, ब्रह्माजींच्या वरदानाने दशाननाच्या नाभीत अमृत आहे. कुंडलाकृतीने युक्त अमृतत्वाचे मूळ आहे ते. त्याच्या प्रभावाने एक मस्तक कापल्यावर दुसरे मस्तक उत्पन्न होते. प्रभू, आपण पहिल्यांदा अग्निशस्त्राचा उपयोग करून नाभी विवरणातील अमृत सुकवून टाका. तेव्हाच त्याचा अंत होऊ शकेल. विभीषण, जोपर्यंत तू जिवंत असशील राक्षस जातीचा विनाश होतच राहणार.
प्रभू, या राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करावा. देवतांनी याच्या विनाशाची जी वेळ सांगितली होती ती आली आहे प्रभू. रामचा विजय असो. रामचा विजय असो. रामचा विजय असो. दादा ऐका, तिन्ही लोक तुमचा जय जयकार करीत आहेत. रावणावर रामाचा विजय झाला. लक्ष्मण, हा विजय केवळ रामाचा नाही, तुम्हा सर्वांचा आहे. तू, महाराज विभीषण, महाराज सुग्रीव, वीर हनुमान, अंगद, जांबुवंत, नल, नील आणि ही सर्व वानर सेना, या सर्वांच्या मदतीनेच राम हे युद्ध जिंकू शकला. हा विजय तुम्हा सर्वांचा आहे. प्रभू, आपल्या सेवकांचा मोठेपणा सांगणे आपली महानता आहे. अन्यथा तिन्ही लोकात असा कोणीही योद्धा नाही जो युद्धात आपल्या समोर राहू शकेल. रावण देवतांकडूनही पराजित होऊ शकला नसता. आज आपण हे सिद्ध केले. जे सर्व म्हणतात की आपण कोणी साधारण मानव नाही. प्रभू, आपल्याला शतशः प्रणाम. धन्य आहात आपण. जाऊन मिळाले अहं जे ब्रह्माला, भेद जीव ब्रह्माचा मिटून गेला. आज आकुंचित बिंदू सिंधू मध्ये तेज तेज पुंजात सामावले.
दादा, दादा मला क्षमा करा, मला क्षमा करा दादा, मला क्षमा करा दादा. महाराज विभीषण, लक्ष्मणा, बंधू, आज 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 सर्व लंका उजाड झाली, उजाड झाली सारी लंका. पुलस्त परिवार निराधार झाला. हे वीरवर, एक बाण आपल्या भात्यातून काढून माझ्या कलंकित जीवनाचाही अंत करून टाका. आज माझं जीवन मला भाल्याप्रमाणे टोचत आहे, टोचत आहे. विभीषणजी, मी आपल्या वेदनांना जाणतो. आपल्याला पुलुस्त वंशाचे नाव चालवण्यासाठी धीर धारण करून या घटनेला सहन करावे लागेल. नाही वीरवन लक्ष्मणा, आज मला सर्व संसार निस्सार वाटत आहे. चारी बाजूला अंधारच अंधार दृष्टीस पडत आहे. महाराज विभीषण, मित्रा, आपण स्वतः परमज्ञानी आहात. जो योद्धा आपली महत्वाकांक्षा आणि अभ्युदयासाठी युद्धास प्रवृत्त होतो, जो काही ध्येयासाठी युद्धक्षेत्रात वीरगती प्राप्त करतो, त्याच्यासाठी कदापि शोक केला नाही पाहिजे. लंकाधिपतीनं आपल्या ऐश्वर्यासाठी, असुर जातीच्या गौरवाला राखण्यासाठी जी गती मिळवली आहे, ती पूर्वकालीन महापुरुषांनी सांगितलेली उत्तम गती आहे. क्षत्रिय वृत्तीचा आधार घेणाऱ्या पुरुषाचा जर रणात मृत्यू झाला तर ती त्याच्यासाठी आदराचीच गोष्ट आहे. हाच शास्त्रोक्त सिद्धांत आहे. आता आपण तात्विक बुद्धीचा आधार घेऊन आपल्या मनाचा संताप दूर करा आणि पुढं जे प्रेत संस्कार आदी कार्य आहेत त्याच्या बाबतीत विचार करा. महाराज सुग्रीव. आज्ञा प्रभू. स्वामी, स्वामी, प्राणनाथ. स्वामी, का सोडून गेलात स्वामी आम्हाला? प्राणनाथ, स्वामी, स्वामी. स्वामी, का सोडून गेलात आम्हाला? उठा नाथ, उठा. मी आपल्याला नेहमी सांगत होते ना, यांच्याशी वैर करू नका. हे कोणी साधारण मानव नाहीयेत, नाहीयेत. परंतु आपण माझे म्हणणं ऐकलं नाहीत. आपल्याला कोणीही मानव मारू शकत नव्हता ना. परंतु एका पतिव्रत स्त्रीवर हात टाकण्याच्या पापामुळे आपल्याला भस्म केलंय. आज आपण मला या शत्रूंच्या मध्ये एकटीला सोडून का निघून गेलात ना? का निघून गेलात? मलाही आपल्या बरोबर घेऊन चला, आपल्या बरोबर घेऊन चला नाथ. महाराज विभीषण, संयमानं परिस्थिती हाताळा. आपल्या परिवारातील व्याकुळ शोकसंतप्त महिलांना सांभाळा, सांत्वन करा त्यांचं. महाराणी, धीर धरावा,
धीर धरावा वहिनी. वहिनी? कोणाची वहिनी? जर भावाला शत्रूच्या हाताने मारून टाकलंय, मग वहिनीचं नातं कुठे राहिलं आता? याच दिवसासाठी आपल्या भावाची साथ सोडून गेला होता. कमीत कमी आपण तरी असं नका बोलू वहिनी. तिन्ही लोक जाणतात मी दादाची साथ नव्हती सोडली. त्यांनीच मला हाकलून दिले होते. नाथ, नेहमी आपण आपल्या इच्छेप्रमाणे वागलात. कधी मंदोदरीची कोणतीही गोष्ट ऐकली नाहीत. परंतु आज माझी एवढीशी गोष्ट तर ऐका नाथ. आपल्या मंदोदरीलाही आपल्या बरोबर घेऊन जा. आपल्या मंदोदरीलाही आपल्या बरोबर घेऊन जा नाथ. मी एकटी जिवंत नाही राहू इच्छित नाथ. मलाही आपल्या बरोबर घेऊन जा. महाराणी मंदोदरी, यद्यपि मला तुला काही सांगण्याचा अधिकार नाही, परंतु मुली, तुमचे पूर्वज पुलत्स्य मुनी ब्रह्माजींचे पुत्र होते. मीही त्याच ब्रह्मांचा मानसपुत्र असण्याच्या नात्याने तुमचाच वंशज आहे. मुली, आदी काळापासून सृष्टीचा हाच नियम आहे. हीच विधीची व्यवस्था आहे. या पृथ्वीवर कोणी बरोबर येत नाही, कोणी बरोबर जात नाही. प्रत्येक प्राणी येतो तो एकटा, शरीराला सोडून जीव जातो तो एकटाच. पूज्यवर, हे म्हणणं खूप सोपं आहे, परंतु सहन करणं खूप कठीण आहे. पूज्यवर, खूप कठीण आहे. हे अयोध्यानाथ, सर्वज्ञ सर्वेश्वर, रावण, कुंभकर्ण, विभीषणाचे अभागी आजोबा माल्यवनाचा सादर प्रणाम स्वीकार करावा. माझाही नमस्कार मान्यवर. आपल्या दर्शनानं मी कृतकृत्य झालोय. आपला विवेक आणि महाज्ञानाची चर्चा पूर्वी विभीषणांकडून ऐकत होतो. आज सौभाग्यानं साक्षात्कार झाला. हे दिव्य आत्मन, माझा परमप्रतापी नातू दशानन, याच्या एको अहम द्वितीयो नास्ति, न भूतो न भविष्यती या गर्जनेने दाही दिशा कंपायमान होत असत. आपली ऐट राखण्यासाठी रणभूमीत त्याने प्राणार्पण केले. रावण आता केवळ इतिहासाच्या पानांवर राहिला आहे. वर्तमान आपला आहे. आज आपण लंकेचे विजेते आहात. हे लंका विजयी रघुकुल तिलक, लंकेच्या राजपरिवाराचा एकमात्र जीवित प्राणी, मी लंकापतीचे आजोबा माल्यवान आपल्याला विजेता स्वीकार करून आत्मसमर्पण करण्यास आलो आहे. मी लंकेला आपल्या स्वाधीन करून लंकेचे राज्य आपल्या श्रीचरणांवर समर्पण करतो. आता लंकेचे शासन, लंकेची सारी संपत्ती आणि राजकोषावर आपला अधिकार आहे. ज्यांनी आपल्याशी वैर केले ते रणामध्ये मारले गेले आहेत. आता माझी इतकीच प्रार्थना आहे की लंकेच्या निर्दोष प्रजेवर आपण क्रोध करू नये. लंकेतील उरलेले नरनारी आपल्या दयेस पात्र आहेत. आजपासून लंका
आणि लंका निवासी अयोध्येचे पराधीन राहतील. माल्यवानजी, ही धरती आपली आहे आणि आपलीच राहील. कुणाच्याही धर्तीवर जबरदस्तीने अधिकार करण्याचा ना आमचा धर्म आहे ना आमची नीती आहे. आम्ही तर पाप्यांना दंड देण्यासाठीच हे धनुष्यबाण धारण करतो. लंकावासियांना आमच्या अधीन करून गुलाम बनवून लंकेचं राज्य हडप करून तिच्यावर सत्ता स्थापण्यासाठी आम्ही युद्ध नाही केलं. रावणाच्या अधर्म, अनीती आणि अत्याचाराच्या कारणानं विवश होऊन हे युद्ध करावं लागलं. लंका लंकावासियांचीच आहे. तिच्यावर लंकावासियांचंच अधिपत्य राहील, अयोध्येचं नाही. आपल्याला ठाऊक नाही, आम्ही युद्धाआधी महाराज बिभीषणांना लंकेचा राजा घोषित केला आहे. धन्य आहे रघुवंशमणी, आपली उदारता धन्य आहे, आपली विशाल हृदयता धन्य आहे. महाराज बिभीषण, भावनांचा त्याग करून कर्तव्याचं पालन करावं. यावेळी सर्वप्रथम कर्तव्य आपलं हेच आहे की आपल्या कुळाच्या परंपरेनुसार शास्त्रोक्त विधीनं आपल्या मोठ्या भावाच्या पार्थिव शरीरावर विधिवत अंतिम संस्कार करावा. महाराज रावणांचा अंतिम संस्कार राजाला अनुरूप अशा सन्मानानं केला जावा, ज्यावर त्यांचा अधिकार आहे. स्वामी माल्यवानजी, महाराज रावणांच्या पार्थिव शरीराला घेऊन जाऊन अंत्यसंस्कार करावेत. हे काम आपल्यालाच करावं लागेल. महाराज रावण, भगवंत आपल्या आत्म्याला सद्गती देवोत. अभिनंदन, अभिनंदन लंका नरेश महाराजाधिराज बिभीषण, अभिनंदन. रघुनंदन, माझा प्रणाम स्वीकार करावा, मला आशीर्वाद द्यावा. या भाराला मी उचलू अशी शक्ती मला प्रदान करा कृपा सिंधू. महाराज बिभीषण, तुमच्यासारखा नीतिनिपुण, निर्मळ, निश्चल राजा आज लंकेच्या प्रजेला प्राप्त झाला. मला पूर्ण विश्वास आहे की आपण असुरांवर लागलेल्या अधर्म, अन्याय आणि अनितीच्या अपयशाला नाहीसे करणारे आदर्श राजा सिद्ध व्हाल. न्याय, नैतिकता, नीती, सत्य, सत्कर्म आणि सदाचार तुमच्या शासनात अचल राहतील. प्रभू, आपण सांगितलेल्या सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालून असुरांवर लागलेल्या अपयशाला धुण्याचे माझ्या जीवनाचे लक्ष्य असेल. क्षमा दादा. लंका विजयात लंकेच्या अधीश्वराचा राज्याभिषेकही झाला, परंतु जे कार्य सर्वप्रथम अनिवार्य होतं त्याकडे आपलं अजूनपर्यंत लक्षही नाही गेलं. अधीर नको होऊस लक्ष्मण, मी जाणतो तुला काय सांगायचं आहे ते. लंका विजय आपलं ध्येय नव्हतं,
हा महायज्ञ वैदेहीच्या मुक्तीसाठी आहे. तरीही माता अजूनही मोकळ्या आकाशाखाली लंकेच्या अशोक वाटिकेत बंदिनी आहे. शांत हो हनुमंत, आता वेळ आली आहे. लंका नरेश महाराज बिभीषणांची आज्ञा घेऊन लंकेत जा आणि जानकीला सर्व समाचार ऐकवून संदेश घेऊन ये. हे काय म्हणता प्रभू? दया निधानाची इच्छाच आज्ञा आहे. रघुवीरांच्या आदेशाचे तुरंत पालन करा महावीर. आता लंकेचे कोणतेही द्वार अयोध्या नाथासाठी निषिद्ध नाही राहिले. जय श्रीराम. महाराज सुग्रीव, प्रभू, हे सर्व काय आहे? प्रभू, हे वानर लोक माता सीतेचं दर्शन करू इच्छितात. अवश्य. हनुमंत, हे सर्व वानर आमच्या पुत्रांप्रमाणे आहेत आणि हे सर्व त्यांच्या माते समान सीतेचं दर्शन करू इच्छितात. यासाठी देवी सीतेला सांग की तिनं पालखीतून उतरून पायीच पुढे यावं. पालखी ठेवायला जागा द्या. माता सर्वांना दर्शन देईल. शांत व्हा, शांत व्हा. बाजूला व्हा. ऐकुनी प्रभु वचन हर्षली सारी, अनहि कुसुमे नभातुन झरली. सीतेचे ही मन गहिवरले, अंतर दोघा मधले सरले. पण प्रभु म्हणती दूर हो सीते, शील सिद्ध कर आज. ऐकुनी वचन कठोर हे, चकित झाले जग आज. प्रभुचे वचन श्रीधरी सीता, आज्ञा मानी धरती दुहिता. सौमित्रा हे प्रगट होऊ दे, अग्नि परीक्षा आज पाहू दे. ऐकूनही सीतेची वाणी, सौमित्राच्या नयनी पाणी. किंतु काही तो बोलू शकेना, नतमस्तक हो आज्ञा पालना. पाहुन मुख रघुनाथाचे ते, पालन करी दिधल्या आज्ञेचे.
आग पाही भयभीत ना होई, सीता मानसी हर्षित झाली. जर हृदयी रामा विण कोणी, हो तर शासन मजला दे. हे अग्नी तू घे मज पोटी, शील सिद्ध हो कायम साठी. शील सिद्ध करी अग्नि प्रवेश करी, ही देवी मैथिली शिव पार्वतीला वंदुनी, अग्नीत पावल टाकिली. शील सिद्ध झाले प्रचंड अग्नीतूनही सीता वाचली. नभभुईवरी देवांनी मुनीनी ईशलीला देखली. नभभुईवरी देवांनी मुनीनी ईशलीला देखली. तव हात धरुनी अग्निने सीतेस रामा अर्पिली. चिर आयुष्याचा वर दिला, अन प्रभु समैथिली भेटली. अन प्रभु समैथिली भेटली. तो राम शोभतो देखणा, ज्याच्या मनी ही मैथिली. ती सावळी सुकुमार जानकी, कनक कमळाची कळी. ती सावळी सुकुमार जानकी, कनक कमळाची कळी. कनक कमळाची कळी. धन्यवाद.